अनाडी मच्छिंद्र भोसले राहणार अजंती गाव। माई पोरगी गेली तिकडून पाण्याला गेली, तिकड काय झालं काय ठाऊकच नाही पडलं। तिकडून लोक आले, ती मुलगी वारली, मले चिकरतच आले ते। त्याच्या गेलो पयत गेल्याबरोबर जाग्यावरच वारले ते। जाग्यावर वारली तो आता हापशीच्या इकडे ते जैंड आहे ना, पिपळगाव जैंड, तिथं वारले ते। काहीच नाही झाले, ताप नाही, थंड नाही, सर्दी नाही, ऊन नाही, काहीच नाही। 15 दिवस झाले ते। आम्ही एवढ्या झोपड्यात राहू राहिलो तरी काहीच नाही दिसलं अजूनपर्यंत। त्याले ताप नाही आला, थंड नाही, सर्दी नाही तर तपासून घ्या आम्हाला। पाणी आलं म्हणजे पाणीचे नळच नाही आले म्हणून पाण्याला गेली ते। पाण्याला गेली तो अर्धा किलोमीटर दूर जावं लागते ना इथून, म्हणजे अर्धाच किलो पकडून गेलं इथून। तिकडून गेली तो तिकडच वारली। मावं नाव खजिनदार सोमन भोसले। ग्रामपंचायतीचं आहे एका जागीने आमचे वाडा वडील सारे खपले, परंतु त्या गाववाल्याले म्हणजे जागा भेटते, आम्हाला नाही। आमचं म्हणणं काय, आमची ग्रामपंचायत काढून द्या, आम्ही कुठे बी गाव वाचू। पाण्याचा प्रॉब्लेम 10-12 दिवसांनी एक खेप येते। कवा त्या नळात काही सडून गेलं पडून गेलं ते कोणाला ठाऊक नाही। बस 2-3 वर्ष झाले असं। किती वेळा एकच वेळ आहे, 1 किलोमीटर। बाकी जर पियाचं पाणी असलं सर तो बाबा 2-3 किलोमीटर जावं लागते विहिरीवर पाणी भराले। कोणीच नाही गेलं, ते एकटीच गेलती। हापशी आबा हालून आणा पाणी, ते हापशी बी तिकडेच राहिली, पोरगी तिकडेच राहिली। इथं गावात मागणी दुसरी नाही। जसं ग्रामपंचायत एक जागा आहे तो सारी माणसं एका जागा आहे ना। आम्हाचं म्हणणं काय आहे का आम्हाला फक्त एक घरले जागा पाहिजे। नसतं देत असन पाणी पाहिजे। पाणी तो आहे 10 रोजानं 8 रोजानं 12 रोजानं सोडते, ते तो प्रॉब्लेम आहे। पण जागाची प्रॉब्लेम नाही, जागा देत असन तो आमची ग्रामपंचायत हल्ला करून टाका, आम्ही कुठे बी आमच्या घरावर बसवेन। प्राथमिकता आज प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव येथील आरोग्य पदक आज इथे आशा सेविकेमार्फत माहिती मिळाल्यानंतर इथे आम्ही व्हिजिट केली। येथील बाकी सर्वेक्षणही करण्यात आलं, पण सदर मुलीचा जो मृत्यू झालेला आहे हा अनपेक्षितपणे झालेला असल्याचं आहे समजा, पण मृत्यूचं निश्चित कारण सध्या कळू शकलेलं नाही। कारण असं की उष्माघात जर म्हटलं आपण तर तसे काही सिम्पटम तिला पालकाच्या सांगण्यावरून दिसले नाही। आणि बाकी जे आहे जसं साथीचे रोग असेल किंवा असे काही कोणताही रोगाचं सदृश्य त्याला लक्षणं तिला दिसली नाही। मागील 8 दिवसापासून किंवा 15 दिवसांपासून ती कुठल्याही प्रकारे आजारी नव्हती आणि ताप सर्दी खोकला असं काही तिला दुसरंही काही नव्हतं। सनस्ट्रोकचे जे सिम्पटम्स आहेत ते जर आम्ही जे विचारपूस केली, प्राथमिक चौकशी केली, त्या अनुषंगाने आम्हाला तशी काही लक्षणे दिसली नाही। सनस्ट्रोकमुळे लेबल आपण तसं करू शकत नाही।